याला आम्ही घरात नाही पहिले या बाहेर क्या नाही घरात एवढ्याला बाहेर येणार का? आम्ही येऊ आतमध्ये. येणार का? येऊ या लवकर. दांडका आहे छंतीतट. या लवकर. तुम्ही आहे ना? तुम्ही आहात ना? या ब्रदर का फादर आहात? या बाहेर या. फादर नाही, तुम्ही सांभाळता सर्व. तुम्ही कोण आहात? तिथे बसवलं तसंच सांगितलं असेल. ह्या मुली तुमच्या मुली? तुमचा परिवार चालवतोय सगळं. नाव काय तुमचं? लावणं शिणं. तुम्हाला माहित आहे आदिवासी भागामध्ये अशा ख्रिश्चन मिशनरीज किंवा इतर धर्माला स्थान नाही, त्या नाही चालू शकत. हे माहिती आहे तुम्हाला? ग्रामपंचायत तुम्हाला कधी सांगितलं नाही? ग्रामसभेमध्ये ठराव झालेला आहे की हे बंद करायचं. नाही झालं तर शेवटी तुमच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल. तुम्हाला पण सांगतोय, तुम्हाला प्रत्येकाचं, या तुम्ही आदिवासी समाजाचे आहात, तुम्ही माझ्या आपण भगिनी बहिणी आहात, लक्षात घ्या. आपण शासनाची सुविधा घेतो, सुख सुविधा घेतो, आपण रेशनिंग घेतो, आपण शासनाच्या लसी टोचतो, आपण सरकारी दवाखाना वापरतो, आपण घरकुलं घेतो, आपण सगळ्या गोष्टी घेतो. हे आदिवासी म्हणून घेतोय, तुम्ही ख्रिश्चन म्हणून घेत नाहीत. हे लक्षात घ्या. आपण आदिवासी म्हणून नाही घेतोय सुविधा. आज आपल्या नोकरीला लागतात ते आदिवासी राखीव जागा आहेत म्हणून आपली पोरं कुठेतरी नोकरीला लागतात. पण तुम्ही जर दुसऱ्या धर्मामध्ये गेलात तर तुमचे हे आदिवासी म्हणून नोंदणी रद्द होणार. तुम्ही ख्रिश्चन, तुम्हाला ख्रिश्चनांची नावं द्यावी लागतील, तुम्हाला स्वतःला तुमची आडनावं तुम्हाला बदलावी लागतील. ही जर तुमची तयारी असेल तर त्या पद्धतीने ही शेड्यूल एरिया जी आहे, अनुसूचित क्षेत्र, हे सोडून तुम्हाला केंद्र चालवता येईल. हे बंद हे गाववाल्यांची सगळ्यांची इच्छा आहे. बघा, हे शांत पद्धतीने ते सांगतात. पुढच्या वेळेला जर भरलं तर मग ते आक्रमक होतील आणि जर तिकडे काही जर इथे मारहाण झाली किंवा काही जर वेगळं जर काही घडलं तर त्याला जिम्मेदार तुम्ही असणार आहात. हे याच गावाचे त्या सगळ्या वेगळ्या गावाचे वेगवेगळ्या गावातून. ह्या गावाचे किती जण आहेत? वेगळ्या गावाचे किती जण आहेत? आदिवासी सांग, आदिवासी. तुम्ही कोणीच जण आहात ना? आपले बाहेरची कोणीच जण आहात? लोक बाहेरची कोणीच जण आहात? तिचा रजिस्टर आम्हाला द्या. तिचा रजिस्टर द्या. तुमच्याकडे नोंदणी आहे ना? नावाची नोंदणी आहे का नाही? असं नाही, तुमच्याकडे नोंदणी आहे. तुम्ही जे माणसं आहे त्यांची नावं लिहित का नाही? असं नाही. कोणती माणसाची आम्हाला नावं लिहून द्या. कोणते कोणते पाड्याची? कोणते गावातली माणसं तिची नावं द्या. आम्ही ग्रामपंचायतला देऊ. का घरी आहे? 12वी नंतर शिकायचं नाही पुढे? हा, मग का घरी 12वी नंतर काय केलं? आर्ट, कॉमर्स, सायन्स काय केलं? किती टक्के होते 12वीला? 52% होते. मग पुढे शिकाय ग्रॅज्युएशन करायचं नाही? का नाही करायचं? याच्यात साहेब पैसे येतात, कशाला करतील? हेच धंदा आहे, याच्यात पैसे येतात. याच्यात पैसे एवढे येतात म्हणजे पिशव्या भरतात त्या लोकांच्या. सांगतोय, आज जर काय नोकरी करून फायदा आहे? त्यांचं आपल्याला भोगावं लागते. आज जर ख्रिश्चन जर असता तर ओपन मध्ये असते, तुम्हाला फी भरायला लागली असती. आज आपली पोरं शिकतील नाही, या सुविधा झाल्या बंद. 50,000 माझी मुलगी सुद्धा 13वीला FIBला माझी पोरगी आहे. माझ्या मुली शिकतात. तुमच्या अशा कामामुळे आमच्या मुलांच्या शिक्षणाला आणि त्या नोकरीला अडथळा येणार आहे. तुम्हाला समजतं काय गोष्टी? तुम्हाला तू 12वी शिकून घरी बसते, तू काय करते बाई? नाही का? म्हणजे तुम्हाला तुमचं भविष्य चिंता नाही, बाकीच्यांना का तुम्ही अडथळे आणतात? तुम्हाला शिक्षण नाही, तुम्हाला शिकायचं नाही, तुम्हाला घ्यायचे नाही. बोलून काही उपयोग नाही आहे. मी काय सांगतो तेच करा. यांचे पूर्णांची लिस्ट घ्या, तिकडे द्या, तिथे झालं तसं पूर्णांचे नावं घ्या, कुठल्या गावातले आहे ते ग्रामपंचायतला देऊन आदिवासी विकास विभागाकडून मिळणाऱ्या सुविधा आहेत आणि तुम्ही मग तुमच्या ते दिवस बंद करवेल चालू करा. तुला परमिशन कोणा दिला ती सांग. नाही, ती झाला त्याच्यानंतर तुला चालू करा परमिशन कोणा दिला? ग्रामपंचायत तुला लायसन्स काय देईल, दाखला वगैरे देईल, परमिशन फी देईल, परमिशन देईल. मग ग्रामसभेच्या ठरावाशिवाय हे घेता येत नाही. मी काय सांगा आहे काका, आम्ही तुम्हाला मारहाण करा नाही ते. एक चांगली सुविधा म्हणजे चांगले शिक्षणासाठी सांगायचे ना. आम्हाला गाव करीला मंजूर नाही. बाहेरची माणसं आहे का? तुम्हाला पण आमच्या गावात जर येईल ना काय मरण धरणार आहे तर आम्हाला मंजूर आहे. असे कारणासाठी आले तंगड्यात तोंड टाकून पहिलेच सांगता आम्ही. आम्हाला ही मंजूर अजिबात नाही आहे. तुम्हाला पाहिजे तुमची नावं द्या. तुमच्या गावातली कोणत्या गावाची नानाची पण आम्ही जाणार. त्याच्या पण अख्खी नावं घेतली. आम्हाला वय आहे, तिची नावं घेतली कोणत्या गावाची ते ग्रामपंचायत आम्ही देता. ग्रामपंचायत तुम्हाला 21 समाजाला, आपल्या आदिवासी समाजाला
कोणती सुविधा देईल ते जर तुम्ही ख्रिश्चन धर्मात आहात तर तुम्हाला जर आपली ग्रामपंचायत म्हणजे जे तुम्ही सुविधा आहे सरकार तर मी मान्य करेन का हो बाबा देत आहे. तुम्ही आदिवासी नाही तर धर्माला पाडत आहात आम्हाला दुःख नाही त्याच्यात पाडा पण गावात नको पाडू. त्याच्या देवरला देव त्याच्या देवरला देव त्याच्या देव विवरला देव विवरला येशू आला. आमचं सगळं वाईट करता. शूटिंग काढा या बघा काढा शूटिंग काढा. इथे देव घुसला येशू देव कोणता देव येशू घुसला काय कोणता देवाला आहे? घ्या त्यांना बघा. कधी बंद करणार तुमचं आता इथे नाव लिहून घ्या लगेच बंदच बंद मध्ये पण. सगळ्यांना जायचं. आणि बाहेरचा व्यक्ती आला आम्हाला कुठली पण जरा पण माहित पडली काय चालू आहे मग गळत फोडल काय फोडल त्यांनी आम्ही बघणार नाही. आपण नाव देऊन जायचं कुठल्या गावातून आहे कुठे हा सगळ्यांची नावं लिहून द्या फटाफट नावं लिहून द्या. आम्हाला वही द्या आपले वही द्या कुठं आहे ती वही द्या. वही घ्या. वही घ्या. तुम्ही आहेत ना?